चक्रीवादळ आजच आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतली होती, मात्र त्यानंतर सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत जोरदार पाऊस संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोसळत आहे. सध्या मी उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची नदी असलेल्या पंचगंगा नदीवर आणि आपण बघू शकता की पंचगंगा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे. याबरोबरच जिल्ह्यातील इतर नद्याही दुथडे भरून वाहत आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे बंधारे आहेत ते 10 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, रुई, सुर्वे आणि इचलकरंजी, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कासारी नदीवरील येवलूज हा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे आणि भोगावती नदीवरील हळदी, कोगे आणि राशिवडे हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. एकूणच जर बघायला गेलं तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शेतीच्या मशागतींना जो वेग यायला पाहिजे होता मात्र या मुसळधार पावसामुळे तो वेग मंदावलेला आहे. काल राधानगरी धरणाची पावसाने काहीशी उसंत घेतली होती. धरण जे आहे ते 47 मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. 6 इंचावर पोहोचलेली आहे. जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.